अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं ध्यान स्वामीचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपलं मन सतत भरकटत असतं. आपल्या मानवी मन इतकं चंचल आणि तणावग्रस्त असते. अशा काळात कठीण तपश्चर्या किंवा यज्ञ करणे प्रत्येकाला शक्य नसते. म्हणूनच नामस्मरण हा सर्वोत्तम आणि प्रभावी उपाय मानला जातो. सध्याच्या दिनचर्येमध्ये स्वामींचे नाव घेणे हे इतर कोणत्याही साधनेपेक्षा जास्त फलदायी आहे. स्वामीचे नामस्मरणाचे काय काय फायदे आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. स्वामींच्या नामजपामुळे अनेक सारी प्राणघातक संकटे आणि खूप प्रकारची विघ्ने आपोआप नष्ट होतात. आपल्यावर जर कोणी करणी केली असेल किंवा काही हे झालं असेल तर तीसुद्धा अनिष्ट निघून जातात. आपल्यावर जर नजरबाधा झाली असेल तर तीसुद्धा आपोआप निघून जातात. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण बघणार आहोत की दैनंदिन काम करताना नामस्मरण करता येतं का? हो, नक्कीच करता येतं. आपण कसं करावं तर एकाग्रतेने काम करताना मनात नामस्मरण चालू ठेवू शकता. दुसरं, प्रवासादरम्यान किंवा चालताना नामाचा जप करणे शक्य आहे. तिसरं, घरगुती कामे करताना सहजतेने नामस्मरण करता येते. चौथं, कामाला बाधा न आणता मनातल्या मनात नाम घेऊ शकता. पाचवं, कोणत्याही परिस्थितीत देवाशी सतत जोडलेले राहा. तुम्ही एक दिवस भक्ती करचाल आणि दुसऱ्या दिवशी करणार नाही तर अशाने तुम्हाला स्वामींची प्राप्ती होणार नाही, स्वामींचा अनुभव येणार नाही. त्यासाठी तुम्हाला सतत स्वामी नाम करावं लागेल, नामजप करावे लागेल. नामस्मरण का करावे तर तणावाच्या काळात नामामुळे खरी शांती आणि आत्मबळ मिळते. श्रद्धेने घेतलेले नाम संचित पापाचा नाश करून ईश्वराशी जोडते. नामस्मरणामुळे मनातील वाईट विचार नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. जेव्हा आपण वारंवार स्वामींचे नाव घेतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की या सृष्टीचा चालक कोणीतरी वेगळा आहे. यामुळे मीपणा किंवा अहंकार हा कमी होऊन जातो आणि तिथे अंगी नम्रता येते. स्वामींच्या नामाच्या उच्चारामुळे आपल्याभोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सातत्याने नामस्मरण केल्याने नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी नाम हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग सांगितला गेला आहे. नामस्मरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेचे, जागेचे किंवा कठीण विधीचे बंधन नसते. तुम्ही कामं करताना, प्रवास करताना किंवा विश्रांती घेतानाही नामस्मरण करू शकता. नामस्मरण करताना तुम्हाला वेळेचे बंधन नाही. तुम्ही कोणत्याही वेळेला तुम्ही नामस्मरण करू शकतात. मनातल्या मनातसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकतात. तर नामस्मरणाचे काही फायदे आहेत का? हो, नक्कीच. जीवनात एक प्रकारची लय आणि शिस्त निर्माण होते. दुसरे, विचाराची आणि अंतःकरणाची शुद्धी होते. तिसरी, संकटाच्या वेळी नामस्मरण केल्याने आंतरिक शक्ती मिळते. म्हणजे तुम्हाला अचानक आत्मविश्वास निर्माण होतो. जे तुमच्या मनातमध्ये भीती असते तर तिथे तुम्ही अचानक ती भीती नाहीशी होऊन जाते. चौथे, दिवसभरासाठी नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता मिळते. पाचवे, मनाला अपार शांतता आणि स्थिरता लाभते. मनाची एकाग्रता वाढून कार्यात आणि जीवनात यश मिळते. सहावे, दिवसभर अनेक संकटापासून, वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते. नामस्मरण करताना इतर विचार काय येतात आपल्याला तर मनाचा स्वभावच आहे भटकणे आहे. ते एका जागी स्थिर राहायला वेळ घेते. भौतिक जगातील आकर्षणे मनाला सतत विचलित करतात. चित्त शुद्ध नसेल तर ते सहजपणे बाह्य विषयाकडे ओढले जाते. जग हे मायेचे खेळ आहे जे सत्याला झाकून ठेवते. मन हे वाऱ्यासारखे चंचल असते.
त्याला एका जागी स्थिर राहण्याची सवय नसते. जोपर्यंत आपण त्याला एखादे काम देत नाही तोपर्यंत ते भूतकाळ किंवा भविष्यातील विचारात फिरत राहते. आपण जेव्हा ठरवतो की मला आता विचार करायचा नाही, तेव्हा मन उलट त्याच गोष्टीकडे अधिक लक्ष देते. सुरुवातीच्या काळात नामामध्ये पूर्णपणे रस निर्माण झालेला नसतो, त्यामुळे मन इकडे तिकडे भरकटत जाते. तर ह्यावर उपाय काय आहे? तुमचं मन भटकू नये यासाठी जेव्हा तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही विचारात हरवला आहात, तेव्हा हळूच आपले लक्ष पुन्हा नामावर केंद्रित करा. हे वारंवार करावे लागेल, पण कंटाळा करू नका. जर तुम्ही कंटाळा केला तर तुम्ही नामस्मरण करण्यामध्ये नेहमी मागे राहणार. तुम्ही कधीच नामस्मरण करताना तुम्हाला एकाग्रता जाणवणार नाही. जर मन खूपच भरकटत असेल ना, तर काही वेळ मोठ्याने किंवा ओठाची हालचाल करून जप करा. स्वतःचा आवाज स्वतःच्या कानाला ऐकू गेल्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. नामस्मरण ही एक साधना आहे. जसा सराव वाढेल तसे विचाराचे प्रमाण हळूहळू कमी होत जाईल. तुम्ही ज्या देवाचे किंवा मंत्राचे नाव घेत आहात त्याच्या रूपाचे किंवा गुणाचे स्मरण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे नामामध्ये गोडी निर्माण होते. विचार येतात म्हणून नाम सोडू नका. नामस्मरण सुरू ठेवणे हेच सर्वात मोठे यश आहे. जशी गढूळ पाण्यात तुरटी फिरवली की कचरा खाली बसतो, तसेच नामस्मरणच्या सततच्या सरावाने मनातील विचाराचा कचरा हळूहळू शांत होतो आणि तुमच्या मनात सदैव चांगलेच विचार येत राहतात आणि तुम्ही सतत चांगल्या लोकांच्या संपर्कातच राहतात. वाईट लोकांच्यापासून तुम्ही जेव्हा पण नामस्मरणामध्ये जोडले जातात ना, तर हळूहळू तुमच्यापासून निगेटिव्ह लोक जे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात ते आपोआप दूर जातात आणि तुमच्यासोबत सदैव जर तुमच्याबद्दल चांगला विचार करतात, तुमच्याबद्दल हित जाणतात, तेच तुमच्यासोबत हळूहळू सकारात्मक ऊर्जामुळे ते तुमच्याशी जोडले जातात. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.